नमस्कार माता बंधू आणि भगिनीनो, मित्रांनो आणि भावांनो. तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर मी आलतो बघा मित्रांनो, इथे शिरोली MIDC गाडी येऊन भाड्याला. तर आता वाजले 1:30. आता घरात जोपर म्हणजे 3-3:30 वाजते. जेवण काय वेळेवर होत नाही, म्हणून मी आलोय आज जेवायला हॉटेल पूनम इथं. तर आता यांच्याकडे काय काय जेवणाच्या आयटम आहेत बघूया आणि ती ऑर्डर देऊया मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तो व्हिडिओ पे लगे रहो. आणि हे आहेत बघा काय वाटत आमच्या तुझा व्हिडिओ बघायला म्हटलं की आम्हाला भीती वाटायला. सेल्समन आहेत. आणि हे आहेत बघा काय नाचतो कंपनीचे भांगलताना नसतात. आपलं काय सिद्धी इंडस्ट्रीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आहेत. आणि आम्ही दोघं झालोय बघा जेवायला. तर बघूया आता जेवणाची चव घेऊया मित्रांनो आपण. तर भावा तुम्ही कुठून आला जेवायला? मी शाहूवाडीतून आलाय. मी काही ज्यावेळी आता त्यावेळी ते जेवण करताय तुम्ही. जेवण कसं वाटतंय तुम्हाला हॉटेल पूनम? एक नंबर क्वालिटी आहे जेवणाची. एक नंबर क्वालिटी आहे. एक नंबर. तर हे कस्टमर शाहूवाडीतून आले मित्रांनो आणि तिने वरचेवर येतात जेवायला. त्यांना पण सुद्धा जेवण आवडलंय. तर आपण आता आतमध्ये जाऊया जरा हॉटेलची जे आचार्य आहेत त्यांच्याशी आपण गाडीबेड घेऊया. तर इथं बघा काय तडका मारायला लागला आता? हा, वजडी मसाला प्लेट. वजडी मसाला प्लेट. तर मित्रांनो ते बघा वजडी मसाला प्लेटची ऑर्डर आहे. आणि इथं आत मी मालकांना विचारलं की बाबा करू का. तर मालक सुद्धा मोठ्या मनाने म्हटले हा करा किंवा बिंदास करा, त्यात काय म्हणताना आता आलो इथं. आणि हे सगळे बघा या मावशी सुद्धा आहेत बघा मित्रांनो तुमचे म्हणजे. तर मावशी मित्रांनो हे सगळे आपले म्हणजे कामगार लोक आहेत त्यांची. आणि हे भरपूर असं मोठं जागा आहे बघा मित्रांनो जेवण करण्याची. सुटसुटीत आहे एकदम, स्वच्छता टॉप टिप, जिथल्या वस्तू मित्रांनो जिथल्या देत आहेत. तर हॉटेलचं एक वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, हॉटेलला कस्टमर तेव्हाच येते ज्यावेळी सगळी स्वच्छता असत्या. आणि आता बघा हे वजडी काय मित्रा वजडी मसाला जे प्लेट तयार झाल्या बघा मित्रांनो. आणि दुपारचं 2:30-3 वाजल्या तरी सुद्धा नाही कस्टमरचा ओघ भरपूर आहे. आणि मी माझ्या मनापासून सांगतो, मला तर खरोखर जेवण आवडलंय. आणि मी जिथं जेवण चांगलं असतंय त्याचाच व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करतो मित्रांनो. तर तुम्हाला परत एकदा सांगतो, जेवण खरोखर चांगलं आहे. हॉटेल पूनम. तुम्हाला पत्ता सांगतो, पुणे बेंगलोर रोड. इथे अचूक आहे असं पत्ता सांगा म्हणजे ते पुणे बेंगलोर रोड शिरोली KMT पंपाला लागून मित्रांनो हे हॉटेल आहे. तर एकदा नक्की भेट द्या. हे आहेत हॉटेल पूनमचे मालक. तर मालक जेवायला काय काय आहे? व्हेज नॉनव्हेज काय करणार आहे? व्हेजमध्ये काय काय आहे? व्हेजमध्ये काय अख्खा मसुरा, डाळ फ्राय, डाळ तडका आहे, शेवभाजी आहे, पनीर मसाला आहे, काजू मसाला आहे, मिक्स व्हेज आहे, व्हेज कोल्हापुरी आहे, शाकाहारी ताट आहे रेग्युलर, स्पेशल ताट आहे. आणि प्राईस काय काय आहेत व्हेजचं? रेग्युलर 80 रुपयाला आहे, स्पेशल 120 रुपयाला आहे. 80 रुपये रेग्युलर आणि स्पेशली 120 रुपयाला. आणि चिकन ताट? चिकन मसाला 150, फ्रायमध्ये 160 आहे, मालवणी 180 रुपयाला आहे. आणि मच्छी ताट 230 रुपये. 230 रुपये. आणि मटन ताट? मटन 200, मसाल्यामध्ये घेतला 230 रुपयाला, फ्रायमध्ये 250 रुपये. मसाल्यामध्ये गेला 200 रुपये, फ्रायमध्ये गेला तर 230 रुपये. 230 रुपये मसाला, फ्राय 250 रुपये. मग रोटी वगैरे अनलिमिटेड मिळते का? रोटी 2 थाळीला 2 रोटी, तांबडा पांढरा वगैरे सगळं येते. ग्रेव्ही वगैरे अनलिमिटेड? अनलिमिटेड नाही, फक्त रोटी 2, तांबडा पांढरा फक्त अनलिमिटेड. तांबडा पांढरा तेवढं अनलिमिटेड, ग्रेव्ही तेवढं वेगळं घ्यायला. मग ग्रेव्ही वाटी कसा आहे? 20 रुपये वाटते. 20 रुपये वाटी. तर साहेब तुम्ही काय घेणार? काय घ्या चिकन ताट. चिकन घेणार? काय तर करा. एक चिकन द्या मला, एक चिकन मसाल्यामध्ये 150, फ्रायमध्ये 160 रुपये. मसाला. हां, एक मसाला द्या. आणि मला एक अंडा ग्रेव्ही द्या. मला बी घ्या. अंडा ग्रेव्ही घेणार? काय घेणार तुम्ही? काय पाहिजे? हां, असू दे. तू चिकन सांगा. तर मित्रांनो मी एक अंडा ग्रेव्ही घेतलंय आणि मोरे साहेब घेतल्यात चिकन मसाला. तर बघूया आता ऑर्डर दिल्या, जेवण कसं आहे काय आहे आपण बघूया. आणि इथलं हॉटेलसुद्धा तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हॉटेल पूनम. तर हे असं बघा प्रशस्त असं मोठं हॉटेल आहे बघा मित्रांनो. भरपूर असे कस्टमर आहेत. आणि मी तुम्हाला ह्यो पत्ता सांगतो. मोरे साहेब पत्ता काय ह्यो? तर मित्रांनो पूनम हॉटेलचा मी तुम्हाला पत्ता सांगतो, पुणे बेंगलोर रोड शिरोली जवळ नागाव फाट्याच्या अलीकडे हे हॉटेल आहे बघा मित्रांनो. आणि मोठा बाहेर बोर्ड आहे, पेट्रोल पंप आहे, SK पेट्रोल पंप नजीक हे पूनम हॉटेल आहे बघा मित्रांनो. आता ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला मी सांगतो जेवणाची चव कशी आहे काय आहे ते. तर बघा मित्रांनो आमचं आता जेवण आलंय आणि तुम्हाला दाखवतो काय काय आहे ताटात. हे आहे बघा अंडा करी, ह्यो तांबडा रस्सा, ह्यो पांढरा रस्सा, कांदा लिंबू
रोटी आणि हे आहे बघा चिकन ताट. चिकन ताटाला बघा 1 प्लेट चिकन येते, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अंडा मसाला, सोलकढी, कांदा लिंबू आणि रोटी. तर आता खायला चालू करतो आम्ही. जेवायला चालू करूया आणि टेस्ट बघूया कशी आहे काय आहे. मोरे साहेबांना जरा भुका लागल्यात कारण वेळ पण झालाय, थोडा टायमिंग पण झालंय. तर मोरे साहेब टेस्ट सांगा कशी आहे काय आहे. ओके चांगले चांगले आहे? आवड येऊन भेटा. आणि जर रस्सा देऊन तुम्ही सांगा की पांढरा रस्सा कसा आहे. ओ मला चमचे एक द्या की, चमचे द्या चमचे. पांढरा रस्सा तर 1 नंबर लागलाय बघा. आणि द्या की याला बी द्या. खरोखर एक वेळ जेवून बघायलाच पाहिजे ते. तर मित्रांनो चिकन ताट तर क्वालिटी आहे असं मोरे साहेबांनी सांगितल्यात. आता मी सांगतो अंडागिरी कशी आहे ते सांगतो. आणि ह्या प्लेटवरून ओळखायला लागतंय मित्रांनो जेवणाची क्वालिटी काय आहे. काय आहे? आपण जसं घरात जेवण बनवतो की नाही तसंच ओळखतंय, कारण गिरवी बिरवी व्यवस्थित तर म्हणजे वाटायला लागल्या. आता खाऊन सांगतो तुम्हाला कसं आहे काय आहे. ओकेच आहे, ओकेच आहे. तर खरोखर सांगतो मित्रांनो गिरवी तर 1 नंबर लागल्या. तर पांढरा रस्सा पिऊन सांगतो मी कसा आहे. 1 नंबरच आहे. पांढरा रस्सा सुद्धा क्वालिटी आहे बघा मित्रांनो. आता तांबडा रस्सा पिऊन सांगतो कसा आहे. तर जेवण 1 नंबर आहे बघा मित्रांनो. आता जेवायला चालू करतो. एकदा तुम्ही सुद्धा अवश्य भेट. आता जेवणाच्या ताटाबरोबर आलाय बघा मित्रांनो राईस आहे. आणि जो राईस आहे बघा मित्रांनो जिरा राईस आहे आणि 1 नंबर गिरवी बिरवी आहे. तर मोरे साहेब सांगतील राईसची चव सांगतील. आता मनापासून सांगा राईसची चव कसं आहे काय आहे. 1 नंबर क्वालिटी. मित्रांनो आता मोरे साहेबांनी सांगितलं म्हटल्यानंतर काय अडचण नाही. 1 नंबर क्वालिटी आहे राईसची. यायला लागतंय हॉटेल पूनम. मला तर रस्सा घ्या. तर ह्यो आला बघा मित्रांनो जिरा राईस आहे, पांढरा जिरा राईस. आणि ह्यात आता आपण गिरवी घातल्या अंड्याची. 2 अंडी आहेत, गिरवी आहे. आता जरा मिक्स करून घेऊया भातात. पांढरा जरा द्या. बस. तर मित्रांनो आता राईसची चव सांगतो तुम्हाला कशी आहे. मी पण खाऊन सांगतो मित्रांनो. एवढं जेवण केलोय तर इथं जेवण खरोखर मला घरचं जेवण जेवल्यावर वाटतं. खरोखर मनापासून सांगतोय मी. आणि 1 नंबर जेवण आहे मित्रांनो. राईस सुद्धा चांगला आहे. थोडंसं म्हणजे महाग वाटतंय 100 रुपये अंडाकरी. सोलकढीच घे अनलिमिटेड तुम्ही. आता मोरे साहेब पिण्यात बघा सोलकढी चव सांगतील. कोकण पद्धतीची 1 नंबर आहे. ते कोकणात जे मिळते तेच कोकणात जशी सोलकढी मिळतात तशीच चव आहे. आमचे मोरे साहेब सांगितले म्हटलं जेवणाच्या पुढं काय अपील नाही, कारण कायम फिरतीवर आणि कायम बाहेर जेवणारी माणसं आहेत आणि जाईल तिथं जेवणाची टेस्ट घेणार आहेत. त्यामुळे त्यांना बरोबर 1 नंबर यायला लागते. एकदा येऊन जेवून जावा. तर मित्रांनो आमचं जेवण सुद्धा झालंय आणि हेच बघा इथं समोरच म्हणजे जिथं ग्राहक जेवायला बसतोय त्या समोरच बघा त्यांचं किचन सुद्धा आहे. स्वच्छता आहे, टॉप टिप आहे आणि असं प्रशस्ताचं हॉटेल आहे मित्रांनो. हॉटेल पूनम मोठं. आणि तुम्हाला मी पत्ता सांगतो. जो आहे बघा पुणे बेंगलोर हायवे. इकडे जातोय पुण्याला आणि इकडे जातोय बेंगलोरला. हा जो पुणे बेंगलोर हायवे आहे त्या हायवेला हॉटेल पूनम म्हणून आहे मित्रांनो. हायवेला लागूनच हे हॉटेल पूनम आहे. आणि एकदा नक्की भेट द्या मित्रांनो. जेवण तर 1 नंबर आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.